दोघांनी एकमेकांचं आवडतं पात्र सांगायचंय आणि त्याचा एखादा डायलॉग. आमच्या शाळकरी मुलांमधलं ते करतो ना, वू 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 युनिव्हर्सच्या बाहेर फेकीन तोडून फोडून दत्तू द सुपर पॉवर, ते मला खूप आवडतं. त्यात खूप अशी एनर्जी असते, त्यामुळे आम्हाला पण ना ते करताना त्याच्याकडनं एक एनर्जी मिळते. पण आता तो तुझ्या समोर तू करून दाखवास असं मला वाटतं. त्याच्यासमोर मी करणं म्हणजे ती नाही 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 त्याच्या समोरच करण्यात खरी मजा. आम्हाला पण बघायला दत्तूची पॉवर आज तुझ्यात येऊ दे. तुझ्या त्या चष्माला तोडून फोडून मोडून कांड्या उडवून फार अशा युनिटच्या फेकून टाकेन. माझ्यात सुपर पॉवर आहे, तू द सुपर पॉवर असं ते करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. बने दत्तू. मला बनीचं ना म्हणजे 2-3 पात्र आहेत, पण त्यातलं मला सगळ्यात भारी आवडतं ते की तो शोकसभा आहे आणि तो बसलेला असतो आणि तो वाट बघतो आणि जोरात पडून रडायला लागतो. तो ज्या एनर्जीने रडतो ना, म्हणजे मी असं कधी विचार पण केलाय की जो बनीच्या जागी चुकून मी असतो समजा आणि मला जर करायचं असतो तर असं पटकन एवढं उचलता नाही येणार मला कधी. किंवा तो ज्या एनर्जीने करतो ना, म्हणजे प्रसाद दादा ते तुडवणं वगैरे झालं माहिती आहे ना, प्रसाद दादा वगैरे तो चुकून हातावर पाय पडलाय किंवा अंगावर आलाय असं ते झालं बऱ्याच वेळा. तो एनर्जी जेवढी लावतो ते त्याचं मध्ये होतं आणि ज्या एनर्जीने करतो ना ते मला असं आपल्याला नाही जमणार आहे असं, किंवा पटकन तो जे फ्लो लावतो ना ते करणं फार अवघड आहे. अगदी. पण आता या निमित्ताने एक प्रश्न सुचलाय. शोकसभेच्या स्किट मध्ये बने हवाच असं हे आता समीकरण आम्हाला सगळ्यांना कळलंय. काय हे कोणी काढलं? तो असतो असं ते आहे. तो असतो. माहित नाही मला पण आठवत, कुठलं तरी एक स्किट होतं त्यात असंच बसलं होतं. सर बोलले की तिथे बसून रड. ते कुठलं पहिलं स्किट ते पण मला नाही आता आठवत. आणि मी बोललो ठीक आहे सर. मग मी आपलं रडायला सुरुवात केली. मग ते मला वाटतं टेक्निकलला बसवलेलं स्किट होतं. मग त्यात मग जागा काढल्या सरने की तू रडता रडता जा त्या फोटो जवळ, असा उडी बिडी मारते असं मी केलं होतं. मग ते आवडलं खूप. मी डाय वगैरे घातली होती इथून तिथपर्यंत अशी. ते मग ते हळूहळू मग ते चांगलं आहे की ह्याच्यात काहीतरी काढता येईल बारीक बारीक. ते तसं ते पुढे पुढे सर त्यात इन करत गेले कुठल्या स्किट मध्ये. आता या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, कुणाला जास्त मिस करताय, गौरव मोरे की ओमकार भोजने? दोघांनी दोघे आमचे अरे खूप. अरे आम्ही डेंजर. या निमित्ताने मला त्या दोघांविषयी तुमच्याकडनं आहे, जाता जाता मला असं वाटतं की मुलाखतीचा शेवट त्यांच्याकडनं व्हावा, की कुणाला मिस करताय आणि कसं मिस करताय, किंवा त्यांचे काही किस्से आठवणी. अरे दोघंही भारी आहेत. त्यांच्यावर काम करताना खूप मजा यायची. म्हणजे ते असले ना की आम्ही त्यांचा दोघांचा स्वभाव सांगतो. दोघांची गोष्ट कशी, ते दोघे ना खुलून असतात. बिंदास. तुला करायचंय ते कर, मग आपण बघू. ह्या लेवलला ते असे मोकळे सोडतात आणि त्यांच्यासोबत मैत्रीचं एक वेगळं नातं असल्यामुळे ना काम करताना मग एक काही टेन्शनच नसतं, खूप रिलॅक्स असतं. गौरव तर खूप मस्तीखोर आहे. हे पण म्हणजे गौरवची मस्ती तर किस्से आम्ही खरात काकूच्या स्किट मध्ये असायचो ना, कंट्रोल करायला लागायचं रे. आणि तो ते देतात आणि तो देतात पण ते इन पण करतात आपल्याला. असं दिसलं ना की यार हे असे दिसत आहेत तर ते खेचून घेतात, या तुम्ही पण या. म्हणजे मी ओमकारला खूप आधीपासून बघत आलोय, त्याचं काम एकांकिकांपासून तेव्हापासून. गौरवला नाही तेवढं बघितलं, म्हणजे नाटकात एकांकिकांपासून. त्याचं एक एकांकिका बघितली होती फक्त, त्यामुळे तेवढं त्याचं माहित नाही. पण इथलं काम आणि तो ज्या पद्धतीने काम करतो किंवा त्याला जे सुचतं किंवा तो ज्या पद्धतीने परफॉर्म करतो ना, परफॉर्मर येतो तो. उभा राहिला ना की तू सांगू नाही शकत, तो काही तुला करून दाखवेल, तो काही तुला तो करायला पण लावेल, एवढी ताकद आहे त्याच्याकडे. जी पॉझिटिव्हिटी आहे ना सेटवर आल्यानंतर, आणि तो सगळ्यांना असं आपलंसं करून घेतो, त्या एनर्जीने तो येतो. आणि गौरव आपला भाऊ आहे, म्हणजे तो भावासारखाच आहे. म्हणजे तो कधी त्याला हेच नाही करू शकत. गौरव आणि ओमकार पण, त्या दोघांची ताकद वेगळी आहे. ते काहीतरी, आणि ते दोघं एकत्र आले की अरे बाबा मजा जायची. म्हणजे आम्ही त्या स्किट मध्ये नसलो तरी आम्ही पुढे येऊन बसून राहायचो की त्यांच्या स्किटला त्यांचं काय होतं हे बघण्याची आपल्याला दोघं स्टेजवर आले की काहीतरी वेगळीच एनर्जी दोघांची. मला ओमकारचं आठवतंय की एक स्किट होतं ज्यात प्रथमेश, रमेश आणि ओमकार भोजने तिघच होते. आणि ते तिघं रिहर्सलच्या वेळेला, अरे काय माहित नाही कसं होईल स्किट काय, किंवा काय तेवढी फार गंमत नाहीये. आणि त्याचं टेक्निकल पण मला वाटतं झालं होतं, पण त्यानंतर पण ते म्हणाले की कळतच नाही स्किट कसं होणार, किंवा आपला एक अंदाज असतो ना की हे स्किट कसं होणार किंवा कसं, तर त्यांना त्याचा अंदाजच येत नव्हता की काय होईल. तर ओंकार भोजने बोला दोघांना, भावना टेन्शन घेऊ नका, मस्त होणार स्किट, आपण चोपूया. आणि त्यानंतर तिघांनी काय केलं काय माहित, त्याने ते जे स्किट परफॉर्म केलं ना तिघांनी,
ते जगात कोण नाही करू शकत आणि ते पण नाही स्वतः करू शकत परत तसंच ते होऊन गेलं. स्किट होऊन गेलं. बाप स्किट झाले बाप. आणि त्यात ना ओंकार भोजनेने 1-2 जागा अशा काढल्यात ना, त्याला फार नव्हतं काम पण त्याने 1-2 अशा रिॲक्शन काढल्यात त्यात आणि त्याच्यावर त्याने अख्खं स्किट मारून दिलं आणि काय स्किट केलं त्या तिघांनी. त्या तिघांचं बॉन्डिंग ना त्या स्किट मध्ये जे दिसलं ना ते मी खरंच क्या ते बात ना आहे. मी सांगू शकतो. ते स्किट मला खूप आवडतं. मला काही कंटाळा गोष्टी आला की- आपल्या आपल्यातच असतात की ज्या आपण म्हणजे फक्त आपण इमॅजिन करू शकतो यार, हे म्हणजे काय मला झालं, माहित काय नाही त्यांनी काय विचार केला असेल, ते काय ठरवून आले असतील की आता आपलं स्किट परफॉर्म करायचं पण ते असं भारी करायचंय ना ते त्यांनाच माहित किंवा ते इंडिव्हिज्युअली काय विचार केला असेल किंवा ओंकारने काहीतरी विचार केला, काहीतरी मला केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. त्याची काय थॉट प्रोसेस मला माहित नाही पण त्यांनी येऊन तिघांनी ते जे स्किट केलं होतं ना, मला कधी कंटाळलं ना मी ते स्किट बघतो. क्या बात आहे. अरे खूप भारी स्किट आलं.